दशक 14वा समास 3रा कवित्व कळा निरूपण. श्रीराम. कवित्व शब्द सुमन माळा, अर्थ पळीमळ आगळा, तेणे संत षटपदकुळा, आनंद होय श्रीराम. ऐसी माळा अंतःकरणी, गुंफून पूजा रामचरणी, ओंकार तंत अखंडपणी, खंडूच नये श्रीराम. परोपकारा कारणे, कवित्व अगत्य करणे, तया कवित्वाची लक्षणे, बोली जेती श्रीराम. जेणे घडे भगवत भक्ती, जेणे घडे विरक्ती, ऐसी या कवित्वाची युक्ती, आधी वाढवावी श्रीराम. क्रियेवीण शब्दज्ञान, तया न मनिती सज्जन, म्हणोनी देव प्रसन्न, अनुतापे करावा श्रीराम. देवाचेन प्रसन्नपणे, जे जे घडे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे, या नाव प्रासादिक श्रीराम. धीटपाठ प्रसादिक, ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक, बोली जेल श्रीराम. धीट म्हणजे धीटपणे केले, जे जे आपुल्या मनास आले, बळेची कवित्व रचिले, या नाव धीट बोली जय श्रीराम. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिखा उतार, आपणही केला श्रीराम. शीघ्रची कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्ती वाचून जे केले, त्या नाव धीट पाठ श्रीराम. कामिक रसिक शृंगारिक, वीरहास्य प्रस्ताविक, कौतुक विनोद अनेक, या नाव धीट पाठ श्रीराम. मन झाले कामाकार, तैसेची निघती उद्गार, धीट पाठे परपार, पावी जेत नाही श्रीराम. वावया उदर शांती, करणे लागे नरस्तुती, तेथे केली जे वित्पत्ती, त्या नाव धीट पाठ श्रीराम. कवित्व नसावे धीटपाठ, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट, पाषांड मत श्रीराम. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग, दृष्टांतहीन श्रीराम. कवित्व नसावे पाल्हाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटीळ, लक्षून या श्रीराम. हीन कवित्व नसावे, बोलिलेची न बोलावे, छंदभंग न करावे, मुद्राहीन श्रीराम. व्युत्पत्तीहीन तर्कहीन, कळाहीन शब्दहीन, भक्तिज्ञान वैराग्यहीन, कवित्व नसावे श्रीराम. भक्तिहीन जे कवित्व, तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वक्तृत्व, कंटाळवाणे श्रीराम. भक्तिवीण जो अनुवाद, तोची जाणावा विनोद, प्रीतीवीण संवाद, घडे केवी श्रीराम. असो धीटपाठ ते ऐसे, नाथिले अहमतेचे पिसे, आता प्रसादिकते कैसे, सांगिजेल श्रीराम. वैभव कांता कांचन, जयास वाटे हे वमन, अंतरी लागले ध्यान, सर्वोत्तमाचे श्रीराम. जयास घडीने घडी, लागे भगवंती आवडी, चढती वाढती गोडी, भगवत भजनाची श्रीराम. जो भगवत भजने वीण, जाऊ नेदी एक क्षण, सर्व काळ अंतःकरण, भक्तिरंगे रंगले श्रीराम. जया अंतरी भगवंत, अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत, ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. अंतरी बैसला गोविंद, तेणे लागला भक्तिछंद, भक्तिवीण अनुवाद, आणिक नाही श्रीराम. आवडी लागली अंतरी, तैसीच वदे वैखरी, भावे करुणा कीर्तन करी, प्रेम भरे नाचतू श्रीराम. भगवंती लागले मन, तेणे नाठवे देहभान, शंका लज्जा पळोन, दुरी ठेली श्रीराम. तो प्रेमरंगे रंगला, तो भक्तिमध्ये मातला, तेणे अहंभाव घातला, पायातळी श्रीराम. गात नाचत निशंक, तयास कैचे दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक, वसोन ठेला श्रीराम. ऐसा भगवंती रंगला, आणिक काही न लगे त्याला, स्वइच्छा वर्णू लागला, ध्यान कीर्ती प्रताप श्रीराम. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तया पुढे नरस्तुती, तृणतुल्य वाटे श्रीराम. असो ऐसा भगवत भक्त, जो ये संसारी विरक्त, तया समानिती मुक्त, साधू जन श्रीराम. त्याचे भक्तीचे कौतुक, तया नाव प्रसादिक, सहज बोलता विवेक, प्रगट होय श्रीराम. ऐका कवित्व लक्षण, केलेच करू निरूपण, जेणे निवे अंतःकरण, श्रोतयांचे श्रीराम. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ, अन्वयाचे श्रीराम. कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे, अहमतेसी श्रीराम. कवित्व असावे कीर्तिवाड, कवित्व असावे रम्य गोड, कवित्व असावे जाड, प्रतापविशी श्रीराम. कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुल्लपे, चरणबंद श्रीराम. मृदू मंजुळ कोमळ, भव्य अद्भुत विशाळ,
गौल्य माधुर्य रसाळ भक्तिरसे श्रीराम. अक्षरबंद पदबंद नाना चातुर्य प्रबंध, नाना कौशल्यता छंदबंद धाटी मुद्रा अनेक श्रीराम. नाना युक्ती नाना बुद्धी, नाना कळा नाना सिद्धी, नाना अन्वये साधी, नाना कवित्व श्रीराम. नाना साहित्य दृष्टांत, नाना तर्क धातमात, नाना संमती सिद्धांत पूर्वपक्षेसी श्रीराम. नाना गती नाना वित्पत्ती, नाना मती नाना स्फूर्ती, नाना धारणा नाना धृती यानाव कवित्व श्रीराम. शंका आशंका प्रत्योत्तरे, नाना काव्ये शास्त्राधारे, तुटे संशये निर्धारे निर्धारिता श्रीराम. नाना प्रसंग नाना विचार, नाना योग नाना विवर, नाना तत्व चर्चासार यानाव कवित्व श्रीराम. नाना साधने पुरश्चरणे, नाना तपे तीर्थाटणे, नाना संदेह फेडणे यानाव कवित्व श्रीराम. जेणे अनुताप उपजे, जेणे लौकिक लाजे, जेणे ज्ञान उमजे यानाव कवित्व श्रीराम. जेणे ज्ञान हे प्रबळे, जेणे वृत्ती हे मावळे, जेणे भक्तिमार्ग कळे यानाव कवित्व श्रीराम. जेणे देहबुद्धी तुटे, जेणे भवसिंधू आटे, जेणे भगवंत प्रगटे यानाव कवित्व श्रीराम. जेणे सद्बुद्धी लागे, जेणे पाषांड भंगे, जेणे विवेक जागे यानाव कवित्व श्रीराम. जेणे सद्वस्तू भासे, जेणे भास हा निरसे, जेणे भिन्नत्व नासे यानाव कवित्व श्रीराम. जेणे होय समाधान, जेणे तुटे संसार बंधन, जया मानिती सज्जन तया नाव कवित्व श्रीराम. ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण, परंतु काही एक निरूपण बुजावया केले श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवित्व कळा निरूपण नाम समास तिसरा समाप्त. दशक 14वा समास तिसरा कवित्व कळा निरूपण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की कवित्व म्हणजे शब्दरूपी फुलांची माळ असून त्याचा अर्थ म्हणजे त्या फुलांचा आगळा वेगळा सुगंध होय. त्याच्या योगे संतरूपी भुंग्यांच्या कुळाला आनंद होतो. अशी शब्दरूपी सुमनांची माळ अंतःकरणात गुंफून ती रामचरणी अर्पण करावी. मात्र त्यातील ओंकार रूपी तंतू अखंड राहील, तो तुटणार नाही याची काळजी घ्यावी. परोपकारासाठी कवित्व अगत्याने करावे. असे परोपकारी कवित्व कसे असते त्याची लक्षणे आता सांगितली जातील. ज्या योगे भगवत भक्ती घडेल, विरक्ती घडेल अशा कवित्वाची निर्मिती व्हावी म्हणून जे उपाय करणे जरुरी आहेत ते आधी करावेत. क्रियेशिवाय शब्दज्ञानाला सज्जन लोक महत्त्व देत नाहीत, म्हणून आधी अनुतापाने देवाला प्रसन्न करून घ्यावे. देवाच्या प्रसन्नतेने, त्याच्या कृपेने जे जे बोलणे बोलले जाते ते अत्यंत प्रशंसनीय असते. त्याला प्रासादिक नाव आहे. धीट, पाठ आणि प्रासादिक असे काव्याचे 3 प्रकार अनेक जण सांगतात. या 3 प्रकारांबद्दल येथे विचार सांगितला जाईल. धीट म्हणजे जे जे आपल्या मनात आले त्यावर बळेच धीटपणे जे कवित्व रचले जाते त्याला धीट हे नाव दिले जाते. पाठ म्हणजे पाठांतर. अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यावर त्याच्या धर्तीवर आपणही काव्य रचले त्यास पाठ असे म्हणतात. जे जे दृष्टीस पडले त्यावर जे शीघ्र कवित्व केले जाते व ज्यात भक्ती नसते त्याला धीट पाठ असे नाव आहे. कामिक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य या रसांनी युक्त ज्यात काही आश्चर्यजनक गोष्टी, विनोद, प्रास्ताविक वगैरे असते त्याला धीट पाठ म्हणतात. मन ज्यावेळी कामवासनेने भरून कामाकार होते त्यावेळी कवी जे काव्य रचतो ते कामाकारच असते. त्यास धीट पाठ म्हणतात. पण अशा काव्याने भवसागरातून मुक्तता होणार नाही. पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी मनुष्याची स्तुती करण्याकरिता जी विद्वत्ता प्रकट केली जाते त्या काव्यास धीट पाठ म्हणतात. कवित्व धीट पाठ नसावे किंवा ते ओढून ताणून केलेले नसावे. तसेच ते उद्धट किंवा पाखंड मताने युक्त नसावे. कवित्व वादंग माजविणारे नसावे अथवा ते रसभंग करणारे नसावे. तसेच ते रंगभंग करणारे अथवा दृष्टांतहीनही नसावे. कवित्व पाल्हाळिक किंवा बाष्कळही नसावे. तसेच कोणा कुटील माणसाला लक्षून केलेलेही नसावे. हीन दर्जाचे कवित्व नसावे. त्यात पुनरावृत्ती नसावी आणि छंद, वृत्ते वगैरेच्या नियमांचाही भंग केलेला नसावा. निर्दोष काव्य असावे. व्युत्पत्तीहीन, तर्कहीन, कलाहीन, शब्दहीन अथवा ज्यात भक्तिज्ञान वैराग्याचे वर्णन नाही असे कवित्व नसावे. भक्तिहीन असलेले कवित्व म्हणजे अडाणी माणसाचे मत असे समजावे. भक्तीची आवड नसताना केलेले वक्तृत्व कंटाळवाणे होते. भक्तीशिवाय केलेले काव्य म्हणजे विनोद किंवा करमणूक होय.
भगवंताविषयी प्रेम नसेल तर भगवंताशी संवाद कसा घडेल? असो, धीट पाठ ह्या प्रकाराचे कवित्व हे अशा प्रकारचे असते. मिथ्या असलेल्या अहंकाराला लागलेले ते एक प्रकारचे वेडच असते. आता प्रासादिक कवित्व कसे असते ते सांगितले जाईल. वैभव, स्त्री आणि सोने हे ज्याला वमनाप्रमाणे त्याज्य वाटते आणि ज्याच्या अंतरी सर्वोत्तमाचे ध्यान लागलेले असते, ज्याला घडोघडी भगवंताच्या ठिकाणी आवड उत्पन्न होत असते आणि त्यामुळे ज्याला भगवत भजनात चढती वाढती गोडी लागते, जो भगवत भजनाशिवाय एक क्षणही जाऊ देत नाही आणि ज्याचे अंतःकरण सर्व काळ भक्तीत रंगलेले असते, ज्याच्या अंतःकरणात निरंतर भगवंत अचळ आणि निवांत वास करून राहिलेला असतो, तो सहज स्वभावाने जे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपणच असते. त्याच्या अंतरी गोविंद राहिला असल्याने त्याला भक्तीचा छंद लागलेला असतो. त्यामुळे भक्तीशिवाय दुसरा विषयच त्याच्या बोलण्यात येत नाही. मनात भक्तीची अत्यंत आवड असल्याने त्याची वाणी त्याप्रमाणेच भक्तीविषयी बोलते. तो अत्यंत प्रेमाने, करुणेने भगवंताला आळवीत कीर्तन करून प्रेमभराने नाचतो. भगवंताच्या ठिकाणी मन जडलेले असल्याने त्याला देहभान उरत नाही. त्यामुळे शंका आणि लोकलाज त्याच्यापासून दूर पळून जातात. तो प्रेमरंगात रंगून जातो, भक्तीच्या मदाने उन्मत्त होतो. त्यावेळी असे वाटते की अहमभावाला जणू तो पायदळी तुडवीत आहे. जो प्रेमाने उन्मत्त होऊन नाचत व गात असतो त्याला लोक दिसतील तरी कसे? त्याच्या दृष्टीत त्रैलोक्यनायक भगवंतच भरून राहिलेला असतो. असा जो भगवंताच्या ठिकाणी रंगून गेलेला असतो त्याला दुसरे काहीही नको असते. आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार तो भगवंताच्या रूपाचे, अनेक प्रकारच्या कीर्तीचे, प्रतापाचे वर्णन करू लागतो. तो भगवंताची अनेक प्रकारची ध्याने, अनेक प्रकारच्या मूर्ती, भगवंताचे विविध पराक्रम आणि अपार कीर्ती यांचे वर्णन करू लागतो. त्यापुढे नरस्तुती करणे त्याला कसपटासारखे अत्यंत तुच्छ वाटते. असा जो या संसारात विरक्त असा भगवत भक्त असतो त्याला साधू लोक मुक्त समजतात. त्याच्या भक्तीमुळे जे कौतुकास्पद काव्य होते त्याला प्रासादिक कवित्व म्हणतात. त्यातून सहजपणे विवेक प्रकट होत असतो. आता कवित्वाच्या लक्षणाचे पुन्हा निरूपण करूया. त्यायोगे श्रोत्यांचे अंतःकरण नक्कीच निववेल. कवित्व निर्मळ असावे, सरळ, सोपे आणि प्रांजळ अनुभवाने युक्त असावे. भक्तीच्या बळावर ते कवित्व निर्माण झालेले असावे. ते अर्थगंभीर असावे व अहंभाव रहित असावे. त्या कवित्वात भगवंताची महान कीर्ती वर्णिलेली असावी. ते रम्य, गोड व भगवंताच्या प्रतापाच्या वर्णनाने भरलेले उत्कृष्ट असे असावे. कवित्व सोपे, छोटेसे, सुलभ आणि चरणांची नियमबद्ध रचना असलेले असावे. कवित्व भक्तिरसाने भरलेले आणि म्हणून मृदू, मंजूळ, कोमल तसेच भव्य, अद्भुत, विशाल, व्यवस्थित रचना असलेले, माधुर्ययुक्त आणि रसाळ असावे. उत्तम कवित्वात पुढील अनेक गोष्टी असाव्यात. अक्षरबंध, पदबंध म्हणजे चित्रकाव्य, चतुराईने रचना केलेले नाना प्रबंध, कुशलतेने रचलेले छंद, बंध, नाना धाटी, नाना मुद्रा असाव्यात. त्यात नाना युक्ती, नाना बुद्धी, नाना कला, नाना सिद्धी, नाना अन्वय साधणारे अनेक प्रकारचे कवित्व असावे. त्यात अनेक प्रकारचे साहित्यिक दृष्टांत, नाना तर्क, त्यांची स्थापना आणि त्यांचे खंडन, तसेच पूर्व पक्षासह नाना संमती आणि नाना सिद्धांतांचे निरूपण असावे. नाना गती, नाना व्युत्पत्ती, नाना मती, नाना स्फूर्ती, नाना धारणा, नाना धृती ज्यात असतात त्याला कवित्व म्हणावे. त्यात शंका आशंका, प्रत्युत्तरे, शास्त्राधार देण्यासाठी दुसरी नाना काव्ये असावीत. त्यामुळे अध्यात्माविषयी निर्धार होऊन त्या योगे सर्व संशय नष्ट होतात. ज्यात नाना प्रसंग, नाना विचार, नाना योग, नाना विषयांचे विवरण, नाना तत्वांच्या चर्चा आणि त्यांचे सार वर्णिलेले असते त्याला कवित्व म्हणतात. ज्यात नाना साधना, नाना पुरश्चरणे, नाना प्रकारची तपे आणि तीर्थाटने यांचे वर्णन असून नाना प्रकारचे संदेह फेडले जातात त्याला कवित्व म्हणतात. वरील प्रकारच्या कवित्वामुळे काय लाभ होतो ते येथून पुढे सांगितले आहे. ज्याने पश्चाताप उत्पन्न होतो, लौकिक सुखाच्या आसक्तीची लाज वाटते आणि ज्ञान होते त्यास कवित्व म्हणावे. ज्याच्या योगे ज्ञान सुदृढ होते, वृत्ती मावळते आणि भक्तिमार्गाचे ज्ञान होते त्यास कवित्व म्हणावे. ज्याच्या योगे देहबुद्धी नष्ट होते, भवसागर आटून जातो आणि भगवंत प्रगट होतो त्यास कवित्व म्हणावे. ज्याच्या योगे सद्बुद्धी उत्पन्न होते, पाखंड नाहीसे होते आणि विवेक जागृत होतो त्यास कवित्व म्हणतात. ज्याच्या योगे सद्वस्तूचा साक्षात अनुभव येतो, मायेचा आभास मावळतो आणि द्वैताचा नाश होतो त्यास कवित्व म्हणावे. ज्याच्या योगे संसार बंधन तुटून शाश्वत समाधान प्राप्त होते, ज्याला सज्जन मानतात तेच कवित्व होय.
कवित्व लक्षण खरे म्हणजे असाधारण आहे, पण ते कळावे यासाठी त्याचे थोडेफार निरूपण येथे केले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कवित्व कळा निरूपण नाम समास तिसरा समाप्त.